Hello friends, what's up? This is your very own CMACS Pankaj sir, and today we are going to talk about the introduction for the 12th economics. So आपल्याला माहिती आहे की 12th इकॉनॉमिक्सचा नवीन सिलेबस रिलीज झालेला आहे आणि त्याचं बुक सुद्धा ई फॉर्मॅटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. सो आपण आज ओव्हरव्ह्यू घेतोय की आपण 12th इकॉनॉमिक्स कशा पद्धतीनं ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीमध्ये कव्हर करणार आहोत. सो फ्रेंड्स, जर तुम्ही बघितलं तर या पेपरचं जे वेटेज आहे ते आहे 80 मार्क्सचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे क्वेश्चन्स हे विचारले जातील. त्यातले काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत आणि प्लस काही थिअरॉटिकल क्वेश्चन्स पण आहेत. एक टॉपिक आहे जो इंडेक्स नंबर्स स्टॅटिस्टिक्सशी डील करतो. सो त्याच्यावरती आपल्याला कदाचित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात. सो वी हॅव टू वेट अँड वॉच, कारण बोर्डानं तर अजूनपर्यंत काही फॉर्मॅट हा डिक्लेअर केलेला नाहीये. बट येस, डेफिनेटली द फॉर्मॅट विल बी the theoretical questions plus objective questions plus some practical problems. सो याचं जर आपण कव्हरेज बघितलं तर याच्यामध्ये 80 मार्कांच्या साठी आपल्याला टोटल 10 चॅप्टर्स हे स्टडी करायचे आहेत. त्यातला फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट रिलेटेड टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचे कंपोनंट्स, त्या दोन्हीचा स्कोप आणि सब्जेक्ट मॅटर, त्याबरोबरच दोन्हीमधला डिफरन्स हा पार्ट बघायचा आहे. चॅप्टर नंबर 2 आहे जो आहे युटिलिटी अनालिसिस. त्याच्यामध्ये मेनली कन्सेप्ट ऑफ युटिलिटी, टाइप्स ऑफ युटिलिटी, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिन युटिलिटी अँड द रिलेशनशिप बिटवीन मार्जिन युटिलिटी अँड प्राइस, हा सर्व पार्ट आपल्याला बघायचा आहे. चॅप्टर नंबर 3 चे दोन पार्ट आहेत. एक तर आहे 3A डिमांड अनालिसिस आणि 3B इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो 3A मध्ये आपल्याला मेनली कन्सेप्ट ऑफ डिमांड, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांड अँड इन्क्रीज डिक्रीज अँड एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड, हा सर्व पार्ट बघायचा आहे. त्याबरोबरच चॅप्टर नंबर 3B मध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ इलास्टिसिटी, टाइप्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड, टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड, इम्पॉर्टन्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड इन डिसिजन मेकिंग, हा सर्व पार्ट बघायचा आहे. त्याबरोबरच मेथड्स ऑफ मेजरिंग इलास्टिसिटी ऑफ डिमांड हा पण याच्यामधला एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. चॅप्टर नंबर 4 आहे सप्लाय अनालिसिस. त्याचे दोन पार्ट आहेत. एक तर पहिला पार्ट आहे जो सप्लाय आणि सप्लाय थिअरीशी डील करतो आणि दुसरा जो पार्ट आहे तो कॉस्ट थिअरीशी डील करतो. सो सप्लाय मध्ये आपल्याला बेसिकली कन्सेप्ट ऑफ सप्लाय, डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय, लॉ ऑफ सप्लाय अँड इन्क्रीज डिक्रीज अँड एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय हा पार्ट बघायचा आहे. कॉस्ट थिअरीमध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन अँड डिफरंट टाइप्स ऑफ कॉस्ट, हा सर्व पार्ट विथ डायग्राम्स अँड शेड्यूल समजावून घ्यायचा आहे. जो चॅप्टर नंबर 5 आहे तो आहे फॉर्म्स ऑफ मार्केट, ज्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट फॉर्म्स ऑफ मार्केट, फॉर एक्झाम्पल परफेक्ट कॉम्पिटिशन, प्युअर कॉम्पिटिशन, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, हा सर्व पार्ट समजून घ्यायचा आहे. या चारही मार्केट स्ट्रक्चरच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं मिनिंग आणि त्यातले प्राइस डिटर्मिनेशनचा इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला याच्यात समजून घ्यायचा आहे. चॅप्टर नंबर 6 एक स्टॅटिस्टिकल चॅप्टर आहे. यू कॅन से इट्स अ ऑड पर्सन आउट, बट स्टिल इट इज इन द सिलेबस, सो वी हॅव टू स्टडी. सो इंडेक्स नंबर्स मध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ इंडेक्स नंबर्स, त्याचे डिफरंट टाइप्स, त्याच्या डिफरंट मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन आणि इम्पॉर्टन्स ऑफ इंडेक्स नंबर्स, हा सर्व पार्ट स्टडी करायचा आहे. चॅप्टर नंबर 7 हा नॅशनल इन्कम आहे, जो जुन्या सिलेबसमध्ये मे बी चॅप्टर नंबर 8 होता, तो इथं चॅप्टर नंबर 7 आहे. सो नॅशनल इन्कम मध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम, मेथड्स ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम, प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल डिफिकल्टीज इन नॅशनल इन्कम, हा सर्व पार्ट डिस्कस करायचा आहे. चॅप्टर नंबर 8 हा पब्लिक फायनान्स इन इंडिया याच्याशी डील करतो. याच्यामध्ये आपल्याला बेसिकली कन्सेप्ट ऑफ बजेट, देन हाऊ द बजेट इज कॅल्क्युलेटेड, हाऊ द बजेट इज फिक्स्ड, याच्याबरोबर कोणत्या टाईपच्या रेव्हेन्यू रिसीट्स, कॅपिटल रिसीट्स याच्यामध्ये जनरेट होतात, कोणत्या टाईपचं एक्सपेंडिचर, कॅपिटल, रेव्हेन्यू, बजेटेड, नॉन बजेटेड, हा सर्व पार्ट याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. सो बेसिकली इंडियाज बजेट याच्याशी डील करणारा हा टॉपिक आहे. चॅप्टर नंबर 9 and 10 they are the new entrants in the syllabus. So chapter number 9 deal करतोय मनी अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. सो याच्यामध्ये व्हॉट इज द मनी मार्केट, व्हॉट इज कॅपिटल मार्केट, what are the money market participants, what are the capital market participants, how this money market and capital market works, हा सर्व पार्ट याच्यामध्ये डिस्कस केलाय. सो मनी आणि कॅपिटल मार्केट इन इंडिया म्हणजे एक्झॅक्टली काय आणि ते कशा पद्धतीनं काम करतं, शेअर बाजार हा कशा पद्धतीनं काम करतो,
हा सर्व आस्पेक्ट या चॅप्टर मध्ये कव्हर केला आहे. चॅप्टर नंबर 10 हा पण एक नवीन टॉपिक आहे जो डील करतो फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. सो याच्यामध्ये इंडियाची फॉरेन ट्रेड पॉलिसी, एक्सपोर्ट पॉलिसी, इम्पोर्ट पॉलिसी, तसंच फॉरेन ट्रेडशी रिलेटेड इम्पॉर्टंट प्रोसिजर हा सर्व पार्ट याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. सो आता आपण जाऊया की व्हॉट विल बी द टेंटेटिव्ह नेचर ऑफ द क्वेश्चन पेपर. Well, the HSC board, as per my knowledge, has not prescribed any question paper format as such. किंवा जर प्रिस्क्राईब केला असेल तर तो माझ्यापर्यंत आलेला नाहीये, सो आय डोंट नो अबाउट दॅट. बट स्टील मला असं वाटतं, आय स्ट्रॉंगली फर्मली बिलीव्ह की काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्या क्वेश्चन पेपरचा इंटिग्रल पार्ट असतील. सो याच्यामध्ये नेमके कोणते क्वेश्चन्स असतील? सर काही क्वेश्चन्स याच्यामध्ये लिस्ट आउट केले. सो एक तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स असतील. दुसरे असेल की आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट, जो तुम्ही 11th मध्ये असताना पण अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर असेल आन्सर द फॉलोइंग, जे मोस्टली 4 मार्कांसाठी विचारलं जाईल. स्टेट विथ रिझन्स वेदर यू अग्री ऑर डिसअग्री, हे पण मोस्टली 4 मार्कांसाठी विचारलं जाईल. आन्सर इन डिटेल हे पण कदाचित 4 किंवा 8 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकेल. त्याबरोबरच प्रॅक्टिकल क्वेश्चन्स काही येऊ शकतात, जो इंडेक्स नंबर टॉपिक आहे त्याच्यावरती. त्याचबरोबर रीड द पॅरेग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स, या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. किंवा रीड द टेबल और ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स, या पद्धतीचे पण क्वेश्चन्स आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात. आता जो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा स्कोप आहे तो पण आपण डिस्कस करूया की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये नेमके कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स हे अराईज होऊ शकतात. सो एक तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा येऊ शकतील चूज द करेक्ट ऑप्शन, त्याच्यानंतर येऊ शकतील कम्प्लीट द कोरिलेशन, त्याच्यानंतर येऊ शकतील कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स, किंवा येऊ शकतील गिव्ह द इकॉनॉमिक टर्म्स. त्याबरोबर येऊ शकतील की डिस्टिंग्विश बिटवीन असर्शन अँड रिझनिंग टाईपचे क्वेश्चन्स अँड ऑड वर्ड आउट, या टाईपचे क्वेश्चन्स. हे सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स आहेत जे आपल्या क्वेश्चन पेपरचा इंटिग्रल पार्ट होऊ शकतात. सो आता आपण बघूया की व्हॉट BPA विल डू फॉर यू. सो BPA मध्ये वी विल अश्युअर दॅट देर विल बी अ इंटरॅक्टिव्ह टीचिंग लर्निंग. सो आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव्ह टीचिंग लर्निंगचा एक्सपिरियन्स येईल. सो यू विल गेट ऑल द कन्सेप्ट क्लिअर, प्लस यू विल गेट द एंटरटेनमेंट ॲज अ बोनस. सो इंटरॅक्टिव्ह टीचिंग आणि लर्निंग हे दोन्ही पण आपल्याला याच्यामध्ये मिळेल. आपल्या सर्व कन्सेप्ट या क्लिअर होतील. सो जे मी माझ्या प्रत्येक लेक्चरला सांगतो ते मी आज परत एकदा सांगतो की तुमची एकही कन्सेप्ट ही अनअटेंडेड राहणार नाही. सो त्याची मी पूर्ण तुम्हाला गॅरंटी देतो. अँड टुगेदर वी विल रिअली मेक अ बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ इंटरॅक्टिव्ह टीचिंग अँड लर्निंग. त्याबरोबरच आपण क्लासतर्फे तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स देतोय, ज्याच्यामध्ये टेक्स्टबुक मधला सर्व इम्पॉर्टंट पार्ट हा हायलाइट केलेला आहे. सो टेक्स्टबुकला कॉम्प्लिमेंटरी अशा आपल्या नोट्स आहेत. सो टेक्स्टबुक प्लस नोट्स असं तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला थॉरो अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट हे एन्श्युअर होणार आहे. याबरोबरच आपण आपल्या क्लासमध्ये ॲम्पल रायटिंग प्रॅक्टिस ही करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये एक महत्वाचा पार्ट हा होमवर्कचा आहे, जो आपण 11th पण परस्यू केला होता, तो आता 12वीला पण तुम्हाला करायचा आहे. आणि त्याबरोबरच आपण इथं रेग्युलर टेस्ट घेणार आहे आणि त्याचा असेसमेंट पण आपण बोर्ड पॅटर्ननुसार करून देणार आहे. सो या 3 गोष्टी आपण इथे क्लासमध्ये करणार आहोत, जेणेकरून आपल्याला या सब्जेक्टसाठी बेस्ट रिझल्ट हा मिळेल. सो आता आपण थोडंसं आपल्या ब्रिलियंट अकॅडमीच्या इकॉनॉमिक सब्जेक्टच्या ट्रॅक रेकॉर्डकडे जाऊया. 2012 पासून 2020 पर्यंत मी ब्रिलियंट अकॅडमीमध्ये जवळजवळ 8 बॅचेस या घेतलेल्या आहेत आणि त्यापैकी 7 बॅचेसचा रिझल्ट हा 100% आहे. 8व्या बॅचचा रिझल्ट हा यायचा आहे, त्यामुळं मी असं म्हणतो की 7 बॅचचा रिझल्ट हा 100% आहे आणि 8व्या बॅचचा रिझल्ट पण 100% लागणार, त्याच्यामध्ये कोणतीच शंका नाही. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर हा इकॉनॉमिक्सचा 98 आहे. सो बरेचसे स्टुडंट्स किंवा पेरेंट्स यांना असं वाटतं की सर थेअरी सब्जेक्ट्स आहे, आपला स्कोर किती होईल. तर आपल्या क्लासच्या स्टुडंट्सनी ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीच्या हेल्पमुळं आतापर्यंत 98 मार्क्स पर्यंत स्कोर हा सिक्युअर केलेला आहे इकॉनॉमिक्स सारख्या थेअरी पेपरमध्ये. सो लास्ट बॅचचा जो आपला रिझल्ट होता तो पण 100% लागला, ज्याच्यामध्ये 7 पेक्षा जास्त लोकांनी 90 पेक्षा जास्त मार्क्स हे सिक्युअर केले. त्याबरोबरच 15 पेक्षा जास्त लोकांनी 80 पेक्षा जास्त मार्क्स आउट ऑफ 100 या पेपरमध्ये सिक्युअर केलेले आहे. सो या बॅचचं जे आपलं टार्गेट आहे ते पण आपण थोडंसं हाय सेट केलंय, ज्याच्यामध्ये आपण 100% रिझल्ट
हे इन्शुअर करतोय या पेपरसाठी. त्याबरोबरच अजून एक चॅलेंज आहे की टॉपर ऑफ 98+. सो हे एक चॅलेंज आपल्या सर्वांच्या पुढे आहे, पण मला खात्री आहे की आपण नक्कीच हे चॅलेंज ओव्हरकम करू. सो 98+ चा टॉपर यावा अशी माझी तर या बॅच कडून पूर्ण इच्छा आहे आणि त्यासाठी मी पूर्ण क्षमतेनं काम करणार आहे. त्याबरोबरच अजून एक आगळं वेगळं टार्गेट आपण या बॅचसाठी सेट करतोय, ते म्हणजे 0 स्टुडंट्स बिलो 75. सो 75 पेक्षा कमी मार्क पडलेले 0 स्टुडंट्स असायला पाहिजेत. सो आपल्या प्रत्येक स्टुडंटला 75+ स्कोर हा इथं अचीव करता यायला पाहिजे. 75+ प्लस कितीही मार्क्स पुढे पडले तरी चालतील, सब्जेक्ट टू मॅक्सिमम 100 आउट ऑफ 100 मार्क्स. सो फ्रेंड्स, आपण नक्कीच सगळेजण एकत्र चांगलं काम करू, एक टीम म्हणून काम करू आणि हे जे आपले टार्गेट्स आहेत ते अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. लवकरच आपण ऑनलाईन माध्यमातून आपल्या लेक्चरसाठी भेटतोय. तोपर्यंत माझ्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी काळजी घ्या, घरातच राहा आणि ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करा. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हॅपी, स्टे ब्लेस्ड. सी यू सून. गो करोना, कोरोना गो. थँक यू सो मच.